नमस्कार, जय जय रामकृष्ण हरी। सध्या आपण आकुर्डी परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये आहोत। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं आजोळ मानलं जाणारं हे आकुर्डी गाव आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला आणि सर्वात मोठा मुक्काम याच मंदिरामध्ये असतो। गेली 21 दिवसाची पंढरीची वारी आज पंढरपुरामध्ये पोहोचलेली आहे। लाखोंच्या संख्येने वारकरी वैष्णव पंढरपुरामध्ये दाखल झाले आणि आज आपण आकुर्डी येथील अनेक भाविकांशी गप्पा मारूयात। लय भारी पंढरीची वारी बेंद्रे सराफ अँड ज्वेलर्स प्रस्तुत यांच्या वतीनं काही सोपे प्रश्न विचारूयात आणि त्यांना सुद्धा विठ्ठल रुक्मिणीची चांदीची प्रतिमा देऊयात। चला। आणि आपल्या सोबत इथे काही भाविक आहेत, त्यांना आपण सोपे प्रश्न विचारूयात आणि ज्यांना उत्तर दिलं त्यांना अर्थातच चांदीची विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपल्याला भेट द्यायची आहे। आपल्या सोबत इथे काही माऊली आहेत, दर्शनासाठी आलेत। माऊली नमस्कार। सोपे 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं जर आली तर एक आकर्षक अर्थात विठ्ठल रुक्मिणी चांदीची प्रतिमा मला तुम्हाला भेट करायची आहे। एकदम सोपे प्रश्न असेल, काळजी करू नका। मला सांगा, संत तुकाराम महाराजांचं मूळ जन्मगाव कुठलं आहे? तुम्हाला माहितीये? तुम्हाला माहितीये? देऊ। क्या बात आहे। बघा, अगदी पहिल्या प्रश्नाचं उत्तर योग्य दिले, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना आपण चांदीची प्रतिमा भेट देणार आहोत। मला सांगा, कुठल्याही 2 महिला संतांची नावं? जनाबाई, मुक्ताबाई। क्या बात आहे, अगदी बरोबर। जरा टाळ्या तरी वाजवा जोरदार। पहिले विजेते मला मिळालेले आहेत आणि त्यांना आपण देतोय चांदीची विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा। थोडं पॉज कर। आपल्यासोबत इथे काही लहान आमची माऊली आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारू। नमस्कार दीदी, काय नाव तुझं? श्रद्धा। आज काय बरं का आले मंदिरात? पाय पडायला। काय म्हणजे आज काय कशासाठी आले? एकादशी। एकादशी आहे म्हणून। चल, मी तुला आता सोपे 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं जर आली तर तुला एक छानशी भेटवस्तू मला द्यायची। मला सांग, पसायदान कोणी लिहिलं? तुकाराम। पसायदान कोणी लिहिलं? वाल्मिकी। ज्ञानेश्वरांनी। क्या बात आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलेलं आहे आणि बरोबर उत्तर दिलं तिने। अजून एक प्रश्नाचं उत्तर जर तू दिलं तर विठ्ठल रुक्मिणी चांदीची प्रतिमा मी तुला देणार आहे। मला सांग, पंढरपूरला आज आषाढी एकादशी निमित्तानं लाखोंचे भाविक आहेत, लाखोंचे वारकरी वैष्णव आहेत। ते ज्या नदीमध्ये आंघोळ करतात त्या नदीला एक विशिष्ट नाव आहे। त्या नदीचं नाव माहिती आहे? इंद्रायणी। चंद्रभागा। अगदी बरोबर आहे। चला, अजून यांना संधी। अरे काय नाव आपलं, कुठून आलं? काळेवाडी। या मंदिराविषयीची काय माहिती आहे तुम्हाला, काय सांगा? विठ्ठल मंदिराची हे तुकाराम महाराजांचं बांधलेलं आहे मंदिर असं, आणि आजोळ म्हणून तुकाराम महाराजांचं या मंदिराला संबोधलं जातं। त्यांना मी अजून एक आता प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर दिलं तर अर्थातच चांदीची विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा मला तुम्हाला भेट करायची आहे। चला, पुढचा प्रश्न मला सांगा, संत ज्ञानेश्वर यांनी भिंत चालवली, माहिती आहे तुम्हाला? आणि भिंत चालवून ते कोणाला भेटायला गेले होते? चांगदेव। क्या बात आहे, अगदी बरोबर दिलं आहे आणि दोन्ही प्रश्नांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार। दोन्ही प्रश्नांची योग्य उत्तर त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांना आपण विठ्ठल रुक्मिणीची चांदीची प्रतिमा देतो।